भटक्या विमुक्त जातीमधील ह्या आईची व्यथा ऐकून काळजाचा ठोका उडवल्याशिवाय राहणार नाही. कारण की ह्या एक एक रुपया जमा करून सनी मुलांचे शिक्षण आणि स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. चला बघूया ह्या आई काय म्हणाल्या व्हिडिओमध्ये. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया व्हिडिओमध्ये काय म्हणाल्या ह्या आई. मंजुला रामलिंबलकर. मग असं आम्ही भीक मागून खातोय, पण आमचं काय लोक सोय केलेलं नाही. आमचं पोरं शाले टाकलेत, पण आम्ही पदरच भरून केलेत. आम्हाला शेती नाही, बाडी नाही, काय नाही. मग आम्हाला मागितल्याशिवाय काय पर्याय होणार. आमचं भटका दिवस होती, भटका दिवस म्हणजे असं भटकतच गेली. मग भटका दिवस म्हणजे भटकत गेली, पण आता लेकरांना शाले टाकलेला. मग लेकरांना शाले टाकली, पण आता पोरं काही 12वी झालेत, काही 10वी झालेत, काय असं झालेत. मग आम्ही केलं शाला एवढी करून भीक मागून त्यांना खायला कस तर हाणतोय. आता पोरं गेल्यात कुठं पोलीस भरतीमध्ये टाकल्यात. अजून काही पोरं 2-2, 3-3 वर्ष झाल्यात, अजून काही भरती नाही भरली त्यांचं. अजून आम्ही असं मागतच राहिले, अजून त्यांना भरतच राहिलेलं आहे. काय आम्हाला काय सोय केलं नाही. कोणी काय असं गरीब आहे म्हणून गरिबांना बाबा मदत करावा. मग गरिबांना काय नाही काय तर सोय कुठं करून द्यावा. आम्हाला जोगा नाही, काय नाही. मग पारगावमध्ये गावठण होती सरकारी जोगा, ते सरकारी जोगामध्ये अर्धा गुंठा दिले. मग त्याच्यातच आहे. आमचा काय सोय नाही लागली, काय कुठं काय लागली नाही. मग असं हे बघ लेकरांना घ्यायची. आता या पोरांचा शाळा चालू होणार 15 तारीख. मग या 15 तारखेला परत यांना शाळेत. मग आम्ही एकटी फिरायचं, गुबू गुबू करायचं. रुपये मागायची, 2 रुपये मागायची, यांना दप्तर घेऊन द्यायची. मग परत त्यांना पुण्याला पोराला टाकल्यात. मग त्यांना काय असेल त्यांना पुरवायची. मग आपल्याला काही सोय नाही. त्यासाठी मी काय म्हणतो, हात जोडून विनंती करतोय, पण आमचं लोकांसारखंच काहीतरी तुम्ही फायदा करा, काहीतरी आमचं चांगलं करा. मग आम्ही काय असं भटकतच गेलेलं आहे. पोरांना शिकाय टाकली, मग त्यांचं काय शिकणं म्हणजे काही नापास व्हायला लागली. मग त्याच्यात काय मी म्हणतोय, आमचं मदत केलं तर लय चांगलं झालं असतं. तुम्ही किती घर आहेत गावाला? तिथं पार आमचं 50-60 घर आहेत. कोणतं गाव आहे ती? पारगाव. पारगाव तालुका शिरूर. शिरूर तालुका नाही, दवंड तालुका, जिल्हा पुणे. दौंड तालुक्यात हा, का? अच्छा, किती 50 घर आहेत? 50 घर आहेत. पालातच येतं ते. हा, ते सगळी पालामध्ये. आता ना आम्ही कुठं मागाय, कोणी मुंबईला गेलेत, कोणी पुण्याला गेलेत, कोणी बुमला गेलेत, कोणी परंडाला गेलेत, कोणी शिरूरला आलेत. तुमचं असं नाव काय? माझं नाव मंजुला रामलिंबलकर. तुमचं? रवी. तुझं बाळा? सूरज. कितवीला आहे तू? चौथी. तुझं नाव? सनी. तुझं कितवीला आहे तू? 6वीला. 6वीला. तुम्ही शाळा शिकून हे करता सगळं? शाळा शिकवतोय, हे बी धंदा करतोय. आता शाळा शिकण्यासाठी त्याचं शिक्षण. मग असं आता शाळा आले जवळ, मग आमच्याकडे पैसे नाही. मग शाळेतलं बारदान असतंय. आम्हाला काही पेन्शन पण पोरांना भेटत नाहीत. की ज्या पारगाव शाळेमध्ये टाकली आम्ही. नुसतं आमचंच पदार्थ. काही दिलं पास कार्ड दिलं? बरं, आम्ही काय अडचण तर फोन करू. खासदार आणि सरकारला काय सांगणार? हे सांगणार आमचं चांगलं करा बाबा, आमचं काय तर सोयी लावा. आम्ही कावर भीक मागून मरावा, आमच्या पोरांचं तर चांगलं करावा, एवढे सांगतोय आम्ही. ती आमची यात्रा निघाली. घराची नोंदणी झाली पाहिजे असं आणि जनगणना झाली पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला घराचं लोन केलेलं लय चांगलं वाटणार. आमचं सोय केलेलं लय चांगलं होणार आमचं परत. या चहा घेऊ.